भारत देशातील 30 करोड विमुक्त जाती भटक्या जमाती समाजास जय भारत जय भारतीय संविधान. भारत देशातील 5.5 करोड वाघरी देवी पूजक समाजास जय भारत जय भारतीय संविधान, जय माता दी, जय रखा दादा. साथियों, आदरणीय माननीय प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय विभागीय आयुक्त पुणे, माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पिंपरी चिंचवड आयुक्त साहेब, माननीय तहसीलदार साहेब, आपणा सर्वांना विनंती करण्यात येत आहे की वाघरी देवी पूजक समाजाच्या मागण्यांच्या निवेदनासंदर्भात आपणा सर्वांना कळवलेलं आहे. निवेदनाचं महत्त्व असं आहे, महोदय, आपले लक्ष अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष वेधू इच्छितो. महोदय, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झालं. भारत देश विकसनशील राष्ट्रामध्ये प्रवेश करत आहे. ह्या वर्षांमध्ये आपले पिंपरी चिंचवड आणि हवेली तालुका विकासाची कास धरत आहे. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. आपल्या ह्या पवित्र विकास नगरीमध्ये एक समाज विकासापासून खूप दूर राहिला आहे, तो म्हणजे विमुक्त जातील भटक्या जमातीमधील व्हिजेएनटी कॅटेगरीतील हिंदू वाघरी देवी पूजक समाज. महोदय, वाघरी देवी पूजक समाज हा विमुक्त जाती भटक्या जमाती समाजमधील एक समाज आहे. महोदय, भारतीय संस्कृतीचे रक्षण करणारा फ्रीडम फायटरवादी वाघरी देवी पूजक समाज पिंपरी चिंचवड हवेली तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये राहतो. महोदय, आपल्या ह्या वाघरी देवी पूजक समाजाचा जन्म कधी नदी नाल्या किनारी, कधी फुटपाथवर, पालावर, झोपडीवर, तांड्यावर झाला. आपल्या ह्या समाजाच्या व्यक्तींकडे जन्माचे दाखलेच नाही, तर जन्म दाखला कुठून येणार? आणि जन्म दाखलाच नाही तर जातीचा दाखला कुठून येणार? आणि जातीचा दाखलाच नाही तर शिक्षण, रोजगार, आरक्षण योजना कसे मिळणार? म्हणून वाघरी देवी पूजक समाज लँडलेस, होमलेस, जॉबलेस आहे. राहायला घर नाही, मरायला स्मशानभूमी नाही. जगायचे तर कसे जगायचं? हा आपल्या तालुका, शहर, राज्य, देशासमोरील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. महोदय, आपणास कळू इच्छितो की आपल्या हवेली तालुक्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाघरी देवी पूजक समाजाची लोकसंख्या 9,000 पेक्षा जास्त आहे. त्यात मुले, मुली, लहान मुले, ज्येष्ठ महिला मोठ्या प्रमाणात आहे. हवेली, पिंपरी चिंचवड येथील आपल्या वाघरी देवी पूजक समाजाचे टोटल म्हणजे आपल्या हवेली तालुक्यामध्ये 5,500 मतदार आहेत, ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे. हवेली तालुक्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आपला हा समाज दळवीनगर, उद्योगनगर, निगडी, वट्टा स्कीम, भक्तिशक्ती, गणेशनगर, देवरोड, गांधीनगर, भीमनगर, शिवाजीनगर, चिंचवड स्टेशन, भोसरी, आळंदी, घरपूर, स्पाईन सिटी, वाकड, काळेवाडी, पिंपरी, अजमेरा कॉलनी, थेरगाव, मोहननगर, डांगे चौक अशा अनेक वस्त्यांमध्ये हवेली तालुक्यामध्ये वाघरी देवी पूजक समाज राहतो. पण खूप दुःखाची गोष्ट आहे की ते झोपड्यांमध्ये, भाड्याच्या घरांमध्ये, पत्र्याच्या घरामध्ये राहतात. आपला हा समाज मोलमजुरी करून, फेरी करून, फुटपाथवर सामान विकून आपला स्वाभिमानाने कुटुंब चालवतात. ह्या परिसरातील वाघरी देवी पूजक समाजाचे प्रत्येक परिवाराचे वार्षिक उत्पन्न 80,000 ते 1,20,000 आहे. त्यात झोपडपट्टीमध्ये, छोट्या मोठ्या खोल्यांमध्ये तर कुठे भाड्याने आहे. ह्या समाजावर कर्जाचा डोंगरही आहे. समाजाचे मृत्यूदर 60 ते 70 वर्ष आहे. ह्या समाजात कोणीच सरकारी नोकरीला नाही. मुले मुली शाळेत जातात पण स्कॉलरशिप मिळत नाही. हा समाज फुटपाथवर व्यवसाय करतो पण फुटपाथ फेरीवाला लायसन नाही. अत्यंत अशिक्षित प्रमाण असल्यामुळे आपला हा वाघरी देवी पूजक समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या अतिमागासलेला आहे. आपला या समाजाने भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सर्वात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. 1871चा ब्रिटिश क्रिमिनल टाइप्स ॲक्ट जर आपण वाचला तर ह्या ॲक्टमुळे ह्या समाजाचं खूप नुकसान झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्यामध्ये जंगलात राहून आपल्या राजाला भक्कमपणे साथ ह्या समाजाने दिली आहे. भारतीय संस्कृती, भारतीय लोकशाही मजबूत करणारा आपला वाघरी देवी पूजक समाज म्हसोबा म्हणजे रखादादा आणि सर्व देवी देवतांना, ग्रामदेवतांना खूप मानतो. म्हणून आपला वाघरी देवी पूजक समाज पिंपरी चिंचवडमधील दळवीनगर, उद्योगनगर येथील म्हसोबा रखादादांच्या मठात मोठ्या प्रमाणात उत्सवासाठी जमतात. तसे देवरोड, निगडी येथील मंदिरातही ते मोठ्या प्रमाणात उत्सवासाठी जमतात. त्यात सामाजिक उपक्रम, उत्सव, सांस्कृतिक कार्य करतात. मंदिरात लहान मुलांना संविधान, देशभक्ती, शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते. पण मला खूप दूर वाटतं प्रशासनाला सांगू इच्छितो की मंदिराला साधा सभामंडप नाही, रस्ता नाही, लाईट नाही, शौचालय नाही, पाणी नाही. रात्री बेरात्री पहाटे नाल्यावरनं समाज बांधवांना जावं लागतं. खूप दुःख वाटते. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वाघरी देवी पूजक समाजाची ही अवस्था भारत सरकारच्या अनेक आयोगांनी आणि राज्य सरकारच्या अनेक आयोगांनी, जसं की काकासाहेब कालेलकर आयोग असो, ठक्करबापा कमिटी आयोग असो, अयंगर आयोग असो, बाळकृष्ण रेणके आयोग असो, दादा इदाते कमिशन असो किंवा जस्टिस रोहिणी कमिशन असो, या सगळ्यांनी प्रूव्ह केलं आहे की
वाघरी देवी पूजक समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय दृष्ट्या अति मागासलेला आहे. आपल्या ह्या समाजाला कोणत्याच योजनेचा लाभ भेटत नाही. त्यामुळे महोदय यांच्यात कुणीही IAS नाही, IPS नाही, IFS नाही, IRS नाही, सरकारी नोकरीला नाही, आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही, कशातच यांचं अस्तित्व नाही, बजेटमध्ये स्थान नाही. म्हणून महोदय आपणास नम्र विनंती, आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील आणि हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाकडे विशेष लक्ष देऊन आपल्या ह्या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात घ्यावे. तेव्हाच आपल्या पिंपरी चिंचवड हवेली तालुका स्मार्ट बनेल. तसेच आम्ही तालुका प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारचे प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपल्या ह्या वाघरी देवी पूजक समाजाला राज्यांमध्ये वेगवेगळे कॅम्प राबवून जातीचे दाखले दिले. महोदय आपणास माननीय प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय विभागीय आयुक्त, माननीय कलेक्टर साहेब, माननीय आयुक्त साहेब, तहसीलदार साहेबांना पिंपरी चिंचवड वाघरी देवी पूजक समाजाच्या मागण्या आहेत. ते म्हणजे पहिली मागणी आहे की पिंपरी चिंचवड व हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाचे जे पेंडिंग जातीचे दाखले आहेत ते तात्काळ मिळावे. दुसरी मागणी अशी आहे की उद्योगनगर येथील जय श्री मरीमाता म्हसोबा वाघरी देवी पूजक मठला जायला रस्ता, लाईट, पाणी, सभा मंडप आणि शौचालय, लायब्ररी मिळावी ही नम्र विनंती. तसेच तिसरी मागणी अशी आहे की जय श्री मरीमाता म्हसोबा वाघरी देवी पूजक मठला NOC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मिळावी आणि मठाला सामाजिक उपक्रम करायला 1 एकर जमीन मिळावी. चौथी मागणी अशी आहे की वाघरी जात महाराष्ट्र राज्यामध्ये VJNT कॅटेगरीमध्ये येते आणि केंद्रामध्ये OBC मध्ये येते. तर केंद्रातील OBCचा दाखला हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाला मिळावा. पाचवी मागणी अशी आहे की वाघरी देवी पूजक समाजासाठी तालुका स्तरावर कॅम्प राबवून शासनाच्या विविध उपक्रमांतून जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, मजूर कार्ड, संजय गांधी निर्यात कार्ड, राज्याच्या आणि केंद्राच्या VJNT OBCचा दाखला, शासकीय कागदपत्र कॅम्प राबवून मिळणे. तसेच तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजातील ज्या व्यक्तीकडे मतदान कार्ड, आधार कार्ड नाहीये, जे 18 वर्षावरील आहेत अशा व्यक्तींना तात्काळ गृह चौकशी, गृह भेट करून मतदान कार्ड, आधार कार्ड देणे. सहावी मागणी माननीय महोदय आपल्याकडे अशी आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना, समाज विकास योजना, महिला बाल कल्याण विकास योजना, शैक्षणिक योजना, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, गृहनिर्माण प्रकल्प, PMY मार्फत पडवणारी PMY मार्फतच्या योजना, त्याच्यासोबतच नगर रचना विभाग योजना, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर वैद्यकीय आर्थिक सहाय्य योजना, पिंपरी चिंचवड दिव्यांग कल्याणकारी योजना, महिला आर्थिक विकास योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, नागरवस्ती विकास योजना, झोपडपट्टी, अटल बिहारी वाजपेयी विधवा घटस्फोटित महिलांना किरकोळ स्वरूपाचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना, PM स्वनिधी योजना, पिंपरी चिंचवड मनपा विविध स्वयंरोजगार व कौशल्य विकास योजना, पिंपरी चिंचवड मनपा रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी स्मार्ट फेरीवाला झोन योजना, पिंपरी चिंचवड आधुनिक ढकलगाड्या, पारंपरिक हातगाड्या, आधुनिक स्वच्छ आणि आकर्षक ढकलगाड्या उपलब्ध करून देणे व फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या वाघरी देवी पूजक समाजाला कर्ज पुरवठा करणे. पिंपरी चिंचवड मनपा अंतर्गत फेरीचा व्यवसाय करणाऱ्यांना परवाने महापालिका प्रशासनाकडून मिळावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व योजनांचा लाभ वाघरी देवी पूजक समाजाला तात्काळ मिळावा अशी माननीय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर, उपमहापौर, त्याच्यासोबतच स्थायी समिती अध्यक्ष, प्रशासन विभाग, सगळे क्षेत्रीय कार्यालय यांना विनंती करण्यात येत आहे. सातवी मागणी अशी आहे की केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारी मंत्रालय आणि केंद्रीय विमुक्त घुमंतू विकास एवं कल्याण बोर्ड, भारत सरकार दिल्लीच्या ज्या सीड्स योजना आहेत, ज्याच्यात मोफत घर, मोफत शिक्षण, मोफत रोजगार, मोफत विमा या सर्व भेटतं, ह्या सर्व योजनांचा लाभ पिंपरी चिंचवड हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाला तात्काळ मिळावा अशी माननीय केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाकडे आम्ही विनंती करत आहे. त्याच्यासोबत आठवी मागणी आहे की केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाच्या जे शास्त्री भवन दिल्लीच्या त्या सर्व योजना पिंपरी चिंचवड हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाला भेटावे. त्याच्यासोबत नववी मागणी आहे की केंद्रीय लघु सूक्ष्म उद्योग मंत्रालयाच्या सर्व योजनांचा लाभ पिंपरी चिंचवड हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाला मिळावा. केंद्रीय OBC मंत्रालय आणि आयोगाच्या सर्व योजनांचा लाभ हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाला मिळावा. 11 मागणी अशी आहे की जसा ॲट्रॉसिटी संरक्षण कायदा आहे तसाच कायदा वाघरी देवी पूजक समाज, विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी मिळावा म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय यांच्या सचिवाद्वारे महाराष्ट्र राज्याचे सचिव यांना पत्र पाठवलं होते, ज्यात लिहिलं होतं की जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजासाठी तक्रार निवारण समिती स्थापित करायला सांगितली. त्यात त्वरित विमुक्त जाती, भटक्या जमाती समाजासाठी पुणे जिल्ह्यात राज्यात तक्रार निवारण समिती स्थापन करून पिंपरी चिंचवड हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाला संरक्षण द्यावे ही नम्र विनंती. 12वी मागणी आहे इतर मागास वर्गीय बहुजन कल्याण विकास विभागाच्या ज्या शासनाच्या योजना आहेत ते पिंपरी चिंचवड हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाला मिळावे. 13वी मागणी महाराष्ट्र सरकारच्या सहाय्यक संचालक व इतर मागास बहुजन कल्याण संचालन पुणे कार्यालय येथील सर्व योजनांचा लाभ पुणे जिल्ह्यातील वाघरी देवी पूजक समाजाला तात्काळ मिळावा. महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले
संशोधन व प्रशिक्षण संस्थाच्या सर्व योजनांचा लाभ पिंपरी चिंचवड वाघरी देवी पूजक समाजाला तात्काळ मिळावा। महाराष्ट्र शासनाच्या अनेक पुरस्कार आहेत, ज्याच्यात नटराज पुरस्कार आहे, विश्वकर्मा पुरस्कार आहे, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक कन्यादान योजना पुरस्कार आहे, महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिव पुरस्कार आहे। पिंपरी चिंचवड हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाच्या ज्या संस्था संघटना आहेत त्यांनाही प्रोत्साहन म्हणून एखादा पुरस्कार राज्य सरकारने त्याच्यासोबतच जिल्हा प्रशासनाने द्यावा। त्याच्यासोबतच 16वी मागणी त्यांची अशी आहे, विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जे विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय आणि प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आहे ते पिंपरी चिंचवड हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाला तात्काळ मिळावा। 17वी मागणी आहे, विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ पिंपरी चिंचवड हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाला मिळावा। राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना पिंपरी चिंचवड हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाला मिळावी। वाघरी देवी पूजक समाजाचे 5वी 7वी 8वी 10वी ह्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना पिंपरी चिंचवड वाघरी देवी पूजक समाजाला मिळावी। महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या अंतर्गत वाघरी देवी पूजक समाजासाठी लोन मिळावा। वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत हवेली तालुक्यातील वाघरी जाती भटक्यामुक्त समाजाला वाघरी देवी पूजक समाजाला 5 लाख रुपयाचं लोन तात्काळ द्यावं। यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, तांडा वस्ती सुधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, घरकुल योजना, शबरीमाला योजना, जेनुरेम सिडको हडको म्हाडा SRA योजना ह्या सगळ्या घरांच्या योजनांचा लाभ हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाला मिळावा। वाघरी देवी पूजक समाजातील जे परिवारातील भूमिहीन लोक आहेत त्यांना 5 एकर जमीन जिराईत म्हणजे कोरडवाहू, 3 एकर जमीन बागायत किंवा ओलिताखाली कसायला 5 एकर जमीन मिळावी ही नम्र विनंती आहे। त्याच्यासोबतच पिंपरी चिंचवड हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाला राहायला घर, टेंडरमध्ये दुकाने, फुटपाथ, लायसन, लोन, स्कॉलरशिप, पेन्शन, पिंपरी चिंचवड मनपाच्या योजना, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या योजना, समाज कल्याण विभागाच्या योजना, उद्योग भवनच्या योजना, जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना, महाराष्ट्र सरकारच्या योजना, केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ या पिंपरी चिंचवड हवेली तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाजाला तात्काळ मिळावा। कारण की जिल्ह्यातील तालुक्यातील वाघरी देवी पूजक समाज हे यांचं वार्षिक उत्पन्न बघितलं तर 80,000च्या आतच आहे। हे अक्षरशः मोल मजुरी करून गरिबीमध्ये जगत आहेत। माननीय प्रशासन, तालुका प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, त्याच्यासोबत जिल्हा प्रशासन, विभागीय प्रशासन, राज्याचे प्रशासन आणि केंद्राच्या प्रशासनाला विनंती करत आहे। म्हणून माननीय महोदय, वाघरी देवी पूजक समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या अति मागास आहे। त्यामुळे समाजाचे जीवनमान विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्या सर्व योजनांचा लाभ निवेदनाची 100% अंमलबजावणी करावी। त्यासाठी सदर निवेदनाचे प्रतिउत्तर तात्काळ आपण आम्हाला उत्तर द्यावं। त्याच्यासोबतच हे सर्व आम्ही निवेदन आज जे तुमच्या सर्व विभागांना म्हणजे पिंपरी चिंचवड आयुक्तांना, त्याच्यासोबतच महापौरांना, उपमहापौरांना, सभापतींना, स्थायी समिती अध्यक्षांना, शिक्षण विभागाच्या अध्यक्षांना, त्याच्यासोबतच तहसीलदार कार्यालय, परिमंडल झोन, क्षेत्रीय कार्यालय, तहसीलदार, माननीय कलेक्टर, माननीय विभागीय आयुक्त, माननीय प्रधानमंत्री, त्यानंतर प्रधानमंत्रींचे सचिव, केंद्रीय गृहमंत्री, सहसचिव, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, सचिव, लघु सूक्ष्म उद्योग मंत्रालय, मुख्यमंत्रीजी, उपमुख्यमंत्रीजी, बहुजन विकास कल्याण विभाग, विभागीय आयुक्त सर्वांना हे सर्व आम्ही निवेदन देत आहे। त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की आम्ही पिंपरी चिंचवडमधील हवेली तालुक्यातील सगळ्या वाघरी देवी पूजक समाज शिष्टमंडळ घेऊन प्रशासनासोबत बैठक केलेली आहे। आमच्या निवेदनावर 100% अंमलबजावणी करावी आणि तात्काळमध्ये पिंपरी चिंचवड येथे वाघरी देवी पूजक समाजाकडे विशेष लक्ष द्यावं ही नम्र विनंती। जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर लाखोंच्या संख्येने वाघरी देवी पूजक समाज रस्त्यावर येईल। कारण की हा फ्रीडम फायटरवादी समाज आहे। ह्या समाजाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे, तर हा समाज स्वतःच्या हक्कासाठी पण लढायला तयार आहे। त्यामुळे आदरणीय प्रशासन आणि माननीय मुख्यमंत्री, प्रधानमंत्र्यांना विनंती आहे की आपण विशेष लक्ष द्यावं। त्यासाठी रॅली काढून ह्या रॅलीमध्ये संजय मारुती कदम यांच्या नेतृत्वात रॅली हवेली तालुक्यात झाली। त्याच्यामध्ये जगदीश वाघेरे, मनोहर वाघेरे, रमेश वाघेरे, त्याच्यासोबतच अनेक असं वाघरी देवी पूजक समाजाचे सर्व पदाधिकारी, निगडी, त्याच्यासोबतच वट्टा स्कीम, त्यानंतरून देवरोड, दळवीनगर, उद्योगनगर, चिंचवड येथून मोठ्या प्रमाणामध्ये सगळे युवक एकत्र आले। वाघरी देवी पूजक समाजाची युवा पॉवर, राष्ट्रीय पॉवर दाखवली। त्याबद्दल सर्व वाघरी देवी पूजक समाजाचे आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। त्याच्यासोबतच आम्ही माननीय पोलीस प्रशासनाचं, पत्रकारांचंही धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी हे सहकार्य केलं, प्रोटेक्शन दिलं, त्याबद्दल धन्यवाद। सर्वांचे कल्याण हो।